नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज आपण सांगणार आहोत पुण्यात घडलेल्या एका अशा घटनेची कथा जी फक्त एक बातमी नाही तर अनेक प्रश्न निर्माण करणारी वेदनादायक गोष्ट आहे. पुणे, शिक्षणाचं माहेरघर, आयटी हब आणि आधुनिकतेकडे वेगानं धावणारं शहर. याच पुण्यातील विमाननगर परिसरात एक स्पा सेंटर सुरू होतं. बाहेरून सर्व काही अगदी सामान्य दिसत होतं. नाव आकर्षक, सजावट आकर्षक आणि ग्राहकांची ये-जा नियमित. पण पोलिसांना काही दिवसांपासून गुप्त माहिती मिळत होती. या स्पाच्या नावाखाली काहीतरी वेगळंच सुरू असल्याचा संशय होता. काही तक्रारी आल्या होत्या, काही गोपनीय फोन कॉल आले होते आणि मग ठरलं, छापा टाकायचाच. त्या दिवशी दुपारचा वेळ होता. साधारण 3:30च्या सुमारास पोलिसांची टीम विमाननगरमध्ये पोहोचली. गाड्या शांतपणे थांबल्या. काही अधिकारी पुढे सरसावले. दरवाजावर टकटक झाली. पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. पोलिसांनी पुन्हा प्रयत्न केला. दरवाजा उघडण्यास सांगितलं. तरीही शांतता. क्षणोक्षणी संशय वाढत होता. आणि मग निर्णय घेतला गेला, दरवाजा तोडण्याचा. काचेचा दरवाजा फोडण्यात आला. पोलीस आत शिरले. आत काही पुरुष आणि महिला उपस्थित होते. अचानक झालेल्या या कारवाईमुळे सगळीकडे गोंधळ उडाला. कोणी इकडे पळत होतं, कोणी तिकडे लपण्याचा प्रयत्न करत होतं. भीतीचं वातावरण तयार झालं होतं. त्याच वेळी 2 जणांनी एक टोकाचा निर्णय घेतला. एक पुरुष आणि एक महिला गॅलरीकडे धावले. पोलीस येत आहेत, पकडले जाऊ, अशी भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. क्षणभर त्यांनी खाली पाहिलं आणि पुढच्याच क्षणी त्यांनी गॅलरीतून उडी मारली. खाली जोरात आपटण्याचा आवाज झाला. सगळे स्तब्ध झाले. त्या महिलेला गंभीर दुखापत झाली होती. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पण जखमा खूप गंभीर होत्या. काही वेळातच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. परिसरात खळबळ उडाली. लोकांच्या गर्दीनं रुग्णालय आणि स्पा परिसर गजबजला. पोलिसांनी आपली बाजू मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी नियमित कारवाई केली होती. कुणालाही उडी मारण्यास सांगितले नव्हते. घाबरून घेतलेला तो त्यांचा स्वतःचा निर्णय होता. पण मृत महिलेच्या कुटुंबासाठी ही फक्त कारवाई नव्हती. त्यांच्यासाठी तो आयुष्यभराचा आघात होता. पतीने पोलिसांकडे चौकशीची मागणी केली. सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची विनंती केली. संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी झाली. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. काही जण म्हणत होते कायदा आपलं काम करत होता, तर काही जण प्रश्न विचारत होते, कारवाईची पद्धत योग्य होती का? कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे, पण त्याच वेळी मानवी संवेदनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ही घटना फक्त एका स्पापुरती मर्यादित राहिली नाही. ती समाजात मोठा प्रश्न निर्माण करून गेली. भीती इतकी का निर्माण झाली? उडी मारण्याइतका टोकाचा निर्णय का घेतला गेला? कायद्याच्या कारवाई दरम्यान सुरक्षिततेची अधिक काळजी घेता आली असती का? या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही तपासात दडलेली आहेत. दरम्यान त्या महिलेचं आयुष्य मात्र संपलं. तिच्या कुटुंबासाठी वेळ थांबून गेला. एक आई, एक पत्नी, एक मुलगी कायमची निघून गेली. पुण्यासारख्या शहरात घडलेली ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते. कायद्याची भीती असावी, पण ती जीवघेणी ठरू नये. कारवाई व्हावी, पण ती संवेदनशीलतेनं व्हावी. आजही विमाननगरचा तो परिसर शांत दिसतो. स्पा सेंटरचं दार बंद आहे. पण त्या दिवशी घडलेले क्षण अनेकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. ही कथा इथे संपत नाही, कारण तपास सुरू आहे. प्रश्न अजूनही उभे आहेत. उत्तरांची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे. आणि आपण फक्त एवढाच विचार करू शकतो. कायद्याच्या नावाखाली घडलेल्या या घटनेतून आपण काय शिकलो?
एक चूक, एक क्षण आणि एका कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. ही फक्त बातमी नाही, ही एक जखम आहे, जी अजूनही भरलेली नाही. धन्यवाद.